दादा आज आगे कुटुंबाची भेट घेतलेली काय भावना आहेत आपल्या? कुटुंबीय प्रचंड दुःखात आहे, कारण त्यांचा कर्तव्य करू गेले आज, त्यामुळे ते प्रचंड दुःखात आहे. आणि त्यांची भेट घेतली, त्यांच्या न्यायासाठी त्यांचं काय काम म्हणणं आहे हे सगळं म्हणणं आम्ही आज त्यांच्यावर ऐकून घेतलेलं आहे. पूर्ण त्यांचं खूप तीव्र भावना आहे. त्यांचा गावचा परिसरातला एक करता मुलगा गेला आणि आईवडील त्यांचे वयस्कर आहेत, त्यांना आधार पण नाही. छोटीशी 1-1.5 वर्षाची त्यांचा मुलगा आहे. त्या मुलीलासुद्धा आता भीषण परिस्थिती. आता काय माझ्याकडे शब्द पण फुटत नाही. दादा, मराठा आरक्षणाचं चळवळीमध्ये बाबासाहेब आगेंचं अत्यंत मोलाचं योगदान जे होतं माजलगाव तालुक्यामध्ये, अत्यंत जवळचा असा कार्यकर्ता गमावण्यास काय दिसतं? प्रचंड वेदना आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की इतकं ते दुःख आहे की बोलतासुद्धा येत नाही. गावाला नाही, आज गाव उभा आहे. मी आता बघितलं असेल, पूर्ण गाव उभा आहे. शेवटी सगळ्यांच्या जीवाभावाचं ते लेकरं होतं आणि सगळ्याच चळवळी ते सक्रिय असायचे. सगळ्याच सामाजिक, राजकीय, कुठलंही क्षेत्र असो, ते सामाजिक कामात लोकांच्या अडीअडचणीला ते धावून जात होते. त्यापेक्षाही जास्त हानी झाली कुटुंबाची. छोटंसं लेकरू आणि वयोवृद्ध आईवडील, प्रचंड मोठी हानी ही कधीच आता भरून निघणार नाही. दादा, काल रात्रीचा आणखीन एक माजलगाव तालुक्यात हत्या झाली. कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हो, पुन्हा जर अशा हत्याच व्हायला लागल्या तर कायदा सुव्यवस्थेवर लक्ष गृहमंत्र्यांनी ठेवायलाच पाहिजे. अशी परिस्थिती येऊन द्यायला पाहिजे. मला वाटतं आगे परिवाराशी सुद्धा मुख्यमंत्री बोललेत वाटतं, म्हणजे न्याय देतील बोललेत का, बोलले की न्याय देईल 100%. आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्रीच बोलले म्हणल्याच्यानंतर न्यायाच्या प्रतीक्षेत तर कुटुंब आहेच आणि न्याय तर मिळणार. आम्ही तर आहेतच. तर दादा पण या मतदारसंघाचे प्रतिनिधी, दादा पण प्रकाश दादाजीसुद्धा ते सुद्धा येऊन गेलेत. त्यांचे आज मला वाटतं ते सभापती आले. सगळेच लोक सोबत आहेत. तर राजकारणाचा विषय नाही. दादा, एक मिनिट.